नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण डिस्कस केलेलं होतं की 21,680च्या खालीच आपल्याला शॉर्ट करण्याच्या काही अपॉर्च्युनिटी मिळेल. मार्केटमध्ये विकनेस क्लिअरली दिसत होती. आपण इथं बघितलं 3 दिवसांपासून आपण एक रेंजमध्ये चालत होतो आणि या सपोर्टला वारंवार आपण टेस्ट केलेलं होतं आणि याच्या आसपासच क्लोजिंग देत गेलेलं होतं. आज जरा बघितलं तर आपण इथं बघू शकतो या रेंजच्या मध्ये आपण ओपन झालो. पहिल्या सुरुवातच मार्केटने रेड कॅन्डलने केली आणि रेड कॅन्डल ही जी म्हणलेली याचा हाय नंतरच्या स्पाईकने तो काही काढलेला नाही. याच्यानंतर क्लिअरली बघू शकतो डाऊन साईडला फॉल आला. इथं रिटेस्ट केलं, रिटेस्ट करून डाऊन साईडला मार्केट आलेलं आपल्याला दिसतंय. टार्गेटपर्यंत गेलं नाही पण बऱ्यापैकी एक एक स्पाईक आपल्याला देऊन गेलं. एक 550ची लेवल मार्केटने अचीव केली, इथपर्यंत आलं. इथून एक नंतर एक थोडीशी रिकव्हरी आली, एक स्टॅग्नंट रिकव्हरी आली, फार जास्त रॅपिड नाही. एक स्लो डाऊन करत करत रिकव्हरी येताना तर दिसली, पण परत एकदा इथं बघू शकतो 681च्या आसपास रेजिस्टन्स घेऊन ती या लेवलच्या आसपास आपल्याला क्लोजिंग झालेली मार्केटमध्ये दिसते आहे. रिकव्हरी तर आली पण ती आली फक्त निफ्टीमध्ये. बँक निफ्टीचे काय हाल होते आपण इथं बघितलं तर आपण बघू शकतो की या लेवलच्या आसपास कुठेतरी आपण ओपन झालो. याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक्झॅक्टली ओपनिंग कॅन्डलच्या हायच्या आसपास मार्केटने रेजिस्टन्स घेतलं. तिथून परत एकदा फॉल इनिशिएट झाला आणि याच्यानंतर क्लिअरली आपली डाऊन साईडची जी लेवल होती 47,712 ही टच करताना दिसलं. पण मीन वाईल आपण जर इथं मध्ये तर बघितले ह्या स्पाईक नंतर मार्केट भरपूर वेळ ह्याच रेंजमध्ये कंटिन्यू करताना दिसलं. एक 30 ते 40 पॉईंटची रेंज होती बँक निफ्टीची, त्याच्यामध्येच कंटिन्यू करताना दिसलं. फॉल आला परत एकदा एंडला आणि तो 712 पर्यंत घेऊन गेलेला आहे. तर रिकव्हरी आपण जर बघितली तर ती फक्त निफ्टीमध्ये आली. फार जास्त स्ट्रॉंग तर नाही आहे बट याच्यामध्ये आली निफ्टीमध्ये, पण बँक निफ्टीमध्ये नाही. दोन्ही मार्केट आउट ऑफ द ट्रॅक आहे, सिंक्रोनायझेशन दोन्हीमध्ये नाही आहे. तर शॉर्ट टर्ममध्ये आपण जरा एकदा थोडंसं आता उद्याची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस तर करणार आहोतच. त्यापूर्वी थोडासा वन डे टाइम फ्रेमवर पण आपण शिफ्ट होणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं ओपन इंटरेस्ट डेटाकडे जर नजर टाकला तर आपण जर बघितलं तर 4 तारखेला येते निफ्टीची एक्सपायरी. 0.76च्या आसपास PCR आहे, ओव्हरसोल्डला गेलेला आहे. आणि काल जर बघितलं तर बऱ्यापैकी डॉमिनन्स होतो कॉल रायटरचं, ते आज वाढलेलं दिसतंय. 21,700 पर्यंत आपल्याला इथं बघू शकतो आपण भरभरून कॉल रायटिंग झालेली आहे. 21,700ला जो पुट रायटर होता, जो सपोर्ट होता, तो तुटून आपण इथं बघू शकतो तो बॅकफुटला गेलेला आहे. क्लिअरली आता 21,600ला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. याच्यानंतर म्हणजे त्यातल्या त्यात स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय. तसं डॉमिनन्स तर कॉल रायटरच आहे. आणि इकडे जर बघितलं तर 21,600ला क्लोज सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं डिरेक्टली 21,500ची लेवल आपल्याला येताना दिसते आहे. क्लोजिंग झालेली आहे 21,600च्या आसपास निफ्टीची. बँक निफ्टीबद्दल बघून घेऊया. बँक निफ्टीची उद्याची एक्सपायरी आहे. डेटा आहे 0.51च्या आसपास, ओव्हरसोल्डला गेलेला आहे आणि डॉमिनन्स 48,000ला इथं बघू शकतो आपण. तगडं रेजिस्टन्स आहे, तगडं कॉल रायटिंग झालेली आहे. त्या तुलनेत आपल्याला सपोर्ट किंवा पुट रायटर्स कुठेही कॉन्फिडेंटली बसताना दिसत नाही. तो आहे डिरेक्टली 47,000च्या लेवलला, मध्ये कुठेच नाही. अजूनही जर बघितलं तर 47,800 पासून तर 47,000च्या लेवलपर्यंत कुठेही आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट ॲज सच बनलेला कुठे दिसत नाही. डॉमिनन्स क्लिअरली आहे, कॉन्फिडन्स नाही आहे बायर्समध्ये. ट्रेंड जर बघायला जर गेलं ना, वन डेचा टाइम फ्रेम आपण घेऊया. निफ्टीपासून सुरुवात करूया. तर निफ्टीचा ट्रेंड जरा बघितला आपण एक वेळसाठी प्राइस लेवल काढतोय. ओव्हरऑल जरा लॉंग टर्मचा ट्रेंड जरा बघितला ना तर तो ट्रेंड इंटॅक्ट आहे. आपण जर इथं बघितलं ना तर नवीन कुठला जसा हा एक लो आहे आपण इथं बघू शकतो, तर त्याच्यावरतीच अजून आपण आहोत. एक ट्रेंड तसा इंटॅक्ट आहे लॉंग टर्मचा, त्याच्या खाली काही आलेलं नाहीये. त्या ज्या लेवल्स आहेत त्या अजूनही मेंटेन आहेत आणि त्या भरपूर लांब पण आहेत. तर ओव्हरऑल एक लॉंग टर्मचा जो ट्रेंड असतो तो इंटॅक्ट आहे, पण शॉर्ट टर्ममध्ये थोडासा प्रॉब्लेम असू शकतो. तर आणि याच्यामध्ये जर बघितलं बँक निफ्टीमध्ये याच्यातही ट्रेंड इंटॅक्ट आहे, पण थोडी वीकनेस याच्यापेक्षा निफ्टीपेक्षा थोडी जास्त आपल्याला कम्पॅरेटिव्हली दिसते आहे बँक निफ्टीमध्ये. आणि सिंक्रोनायझेशनचा पॉईंट तर आपण बोललेलोच आहोत. तर निफ्टीमध्ये वन डेच्या टाइम फ्रेमवर आपण येऊया, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. तर आता आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे,
कशा प्रकारे आपल्याला मार्केटला आता घ्यायचं आहे, आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कशा शोधायच्या तर ते आता आपण बघूया. तर मार्केटमध्ये क्लिअरली आता जर बघितलं ना तर एक आजची जी रिकव्हरी पण जी आलेली आहे तर ती एक पर्टिक्युलर आपल्याला इथं जर बघितलं तर एक चॅनलमध्ये आलेली आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर ती पर्टिक्युलर एक चॅनलमध्ये आलेली आहे. या चॅनलमध्येच मार्केटने आज कंटिन्यू केलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि जर एक पॅटर्न जर बघितला तर हा एक बिअरिश फ्लॅगचा पॅटर्न आहे आणि या चॅनलच्या खाली जर मार्केट जर आलं तर आणखीन एक रॅपिड सेल ऑफ आपल्याला येताना दिसू शकतो. तर आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कुठे दिसू शकतं तर क्लिअरली आता जोपर्यंत आपल्याला बाईंग कुठे करायची आहे, ओपन इंटरेस्ट डेटावरती पण जर आपण बघितलं तर 21,700च्या आसपास भरभरून रेजिस्टन्स आपल्याला बनलेला दिसतोय. तर आणि याच्यावरती जर बघितलं तर याला रेजिस्टन्स या ट्रेंड लाईनचा ऑलरेडी आहेच. प्रिव्हियसली पण जर बघितलं तर जिथं सपोर्ट घेतो तर एक्झॅक्टली तिथंच मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर आता जोपर्यंत 680 पासून तर हा 720 ही जी लेवल आहे किंवा टू बी ऑन सेफ साईड इथं जे रेजिस्टन्स घेतलं होतं मार्केटने 740 या लेवलच्या वरती जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला आता बाईंगचा विचार करायचा नाही आहे. शॉर्ट टर्ममध्ये मी क्लिअरली सांगतोय, शॉर्ट टर्ममध्ये बाईंगचा विचार आता या लेवलच्या वरती निघायचा नाही आहे. कारण की डेटा आपल्याला तसं रीड केल्यावर समजतंय की याच्या वरती जोपर्यंत मार्केट निघणार नाही आपल्याला ट्रेंड तसा दिसणार नाही. शॉर्ट कुठे करायचं आहे तर क्लिअरली आता ज्यांना कोणाला थोडंसं अर्ली थोडीशी रिस्क घ्यायची असेल, या ट्रेंडच्या खाली जरा ओपन होताना जरा दिसलं मार्केट किंवा इथं फ्लॅट ओपनिंग जरा मिळाली, इकडं ब्रेकआउट दिला तर चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतो. थोडासा एक रिस्की एंट्री असेल, अर्ली एंट्री असेल, याच्या खाली जर ओपन झालं थोडंसं आणि इथं जर रेजिस्टन्स घेतलं असलं तो एक चांगला सिनारिओ बनताना दिसू शकतो. अदर दॅन दॅट जर इथं बघितलं ना तर सेफ एंट्री कुठे बनेल तर 21,600च्या आसपास आपल्याला थोडंसं सपोर्ट बनलेलं दिसतंय, त्याच्या आसपासच क्लोजिंग झालेली आहे. तर टू बी ऑन सेफ साईड 21,580 या लेवलच्या आसपास जर आपण आलो आणि ही लेवल जरा ब्रेकडाऊन येत असेल तर क्लिअरली आपल्याला बऱ्यापैकी एक टार्गेट मिळताना दिसेल. डाऊन साईडला 500ची लेवल जी अजून बघितलेली नाही आपण ती एकदा येताना दिसू शकते. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट डिरेक्टली दिसतंय आपल्याला 360 पर्यंतचा. मध्ये थोडासा प्राइस ॲक्शनचा रिव्ह्यू घ्यायचा आहे या लेवलच्या आसपास 440 ते 430च्या आसपास, ह्या लेवलच्या आसपास थोडासा प्राइस ॲक्शनचा रिव्ह्यू घ्यायचा. अदरवाईज याच्या खाली जर विकनेस दिसली तर 360 पर्यंत मार्केट येताना दिसू शकतं. बट हे दोन टार्गेट तर इझिली अचीव होऊ शकतं 580ची लेवल जर निघताना आपल्याला दिसत असेल तर. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय आपण. ओव्हरऑल एक मोठा टाइम फ्रेम तर बघितलाच आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर जोपर्यंत आता 48,000 पासून तर क्लिअरली अपर साईडला 48,100 ही लेवल जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला बाईंगचा विचार आता थोडंसं राहू द्यायचा आहे. इंट्राडेच्या हिशोबाने जर बोलायला जर गेलं तर तो थोडासा बॅक साईडलाच गेलेला आहे आणि थोडासा त्याच्याकडे आता लक्षपूर्वक बघावं लागणार आहे. आणि डाऊन साईडला सपोर्ट कुठे दिसू शकतं तर त्याच्यानंतर डिरेक्टली आपण जर बघितलं तर या लेवलच्या आसपास सध्या तरी सपोर्ट दिसतंय 47,640च्या आसपास. ह्या रेंजमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत बाईंग सेलिंगचा विचार करायचा नाही. मोस्ट प्रोबेबली शॉर्ट टर्ममध्ये जोपर्यंत नवीन लो कुठला बनवत नाही ना शॉर्ट टर्ममध्ये, सॉरी हाय कुठला बनवत नाही ना तोपर्यंत प्रायोरिटी पुट साईडचे ट्रेडर्स घेण्यामध्ये असली पाहिजे. तर अपर साईडला या लेवलच्या वरती जर निघालं तर टार्गेट येताना दिसू शकतं पहिलं या लेवलपर्यंत 48,440 पर्यंतचं. डाऊन साईडला याच्या खाली जर आलं तर टार्गेट दिसू शकतं 47,200 ते 250 पर्यंतचं. तर ह्या दोन टार्गेटसाठी आपण ट्रेड करू शकतो पुट साईडला. अदरवाईज सिनारिओ कुठले मिळताना दिसू शकतं आपल्याला. मेजर गॅपअप सध्या तरी पॉसिबल वाटत नाहीये. गॅपडाऊनची परिस्थिती नाही आहे कारण की 2-3 दिवसांपासून जर बघितलं स्टॅग्नंट आहे मार्केट तर मेजर गॅपडाऊन मी एक्सपेक्ट करत नाही आहे. एक मिक्स्ड ओपनिंग जसं म्हणतो ना एक मायनर गॅपअप किंवा मायनर गॅपडाऊन तशा प्रकारचीच आपल्याला काहीतरी मिळताना दिसू शकते. अदरवाईज नाही. विद इन द रेंज बँक निफ्टीमध्ये ठीकठाक स्कोप आहे. निफ्टीमध्येही त्यातल्या त्यात नाही पण बँक निफ्टीमध्ये जर इथं सपोर्ट घेताना जर दिसलं रिस्क राहील पण विद इन द रेंज मित्रांनो रिस्क राहील कारण की रेजिस्टन्स मार्केटला भरभरून आहे. या ठिकाणी जर बघितलं 47,953 इथेही रेजिस्टन्स आहे
बऱ्यापैकी. आणि टू बी सेफ ज्यांना जरा थोडी रिस्की एंट्री घ्यायची असेल तर या लेवलच्या वरती जर मार्केट निघालं तर ते रिस्की एंट्री घेऊ शकता. अदरवाईज सेफ एंट्री याच्यावरतीच बंधांना दिसू शकेल. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.